स्वामी समर्थ. आज आम्ही खिचडी बनवत आहे. खिचडीमध्ये अगोदर तेल घातलेलं आहे, मग जिरे बटाटे घातलेला आहे, तर मग त्याच्यात हिरवी मिरची घातलं जाईल. मग नंतर त्याच्यात शेंगाचं कूट घातलं जाईल. हे सगळं परतून घेतल्यानंतर त्याच्यात शाबू टाकलं जाईल. हे इकडं आहे आपलं शाबू. हे आम्ही 15 किलो शाबू भिजवलेला आहे. मी 10-15 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे. हा आता शाबू तयार झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आता आम्ही बटाट्याची भाजी बनवणार आहे. ह्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे, जिरे मोहरी टाकायचंय. मग नंतर ह्याच्यात कढीपत्ता टाकायचंय. नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकलं जाईल. मग ह्याच्यात आम्ही खूप सारं कांदा घालणार आहे. कांदा घालणार आहे. त्याच्यानंतर टोमॅटो घातलं जाईल. त्याच्यानंतर खोबरं पावडर टाकून घ्यायचंय. त्याच्यानंतर गरम मसाला, किचन किंग मसाला, त्याच्यानंतर धने पावडर, त्याच्यानंतर कलर येण्यासाठी बॅडगी मिरची वापरणार आहे. मग नंतर काळा मसाला, मग लाल तिखट, मग थोडी कोथिंबीर, हे सारं चांगलं परतून घ्यायचं आहे. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. मग ह्याच्यात आपण मटार घालणार आहे. हे आहे फ्रोझन मटार. नसलं तरी आपण वटाणे भिजवून पण करू शकतो. आज आमच्याकडे पारायणच्या महिलांचं हे महाप्रसाद आहे. आम्ही 300 लोकांसाठी बटाटा आणि मटारची मिक्स भाजी बनवत आहे. आता हे परतून घेतल्यानंतर ह्याच्यात बटाटे ओतून घ्यायचे. बटाटे उठल्यानंतर त्याच्यात थोडं फिरवून घेऊन थोडं पाणी घालायचंय. मग ह्याच्यात चवीसाठी आपण मीठ घालणार आहे.
आता ह्याच्यात आपण शेंगाचं कूट घालणार आहे. मग त्याच्यावरती खूप सारं कोथिंबीर घालणार आहे. आता ही आपली बटाटा आणि मटारची मिक्स भाजी रेडी आहे. डाळ आणि दुधी भोपळा टोमॅटो मिक्स करून लावून घेतलेला आहे. ह्याच्यात आता हळद, लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. मग नंतर त्याच्यात सांबार मसाला, गरम मसाला, नंतर थोडं बॅडगी मिरची पावडर टाकणार आहे. मग हे सगळं झाल्यानंतर आपण फोडणी टाकणार आहे. फोडणीमध्ये आपण जिरे मोहरी तेल टाकत आहे. कढीपत्ता, मग त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. चिंच टाकून घेणार आहे. चिंच आणि कलर येण्यासाठी बॅडगी मिरची पावडर, मग चवीपुरतं गूळ टाकणार आहे. मग हे झालंय आपलं, आता फोडणी तयार झालंय. मग त्याच्यात हे मिक्स डाळीचं सगळं मिश्रण टाकणार आहे. आता हे सगळं आम्ही एकत्र उकडून घेणार आहे. आमची आमटी बनवून रेडी झालेली आहे, हे बघू शकता. हे आता प्रसादाची भाजी आणि आमटी रेडी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.